राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ हा मोठा दिलासादायक असणार आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच 3 महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून हे सर्व लाभ थकबाकी आणि फरकासह अदा केले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ दिसणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच होण्याचीही शक्यता आहे आणि ही वाढ जुलै 2025 पासून लागू केली जाणार असून थकबाकी देखील अदा केली जाणार आहे. त्यामुळे आता या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 58% पर्यंत पोहोचणार असून लवकरच शासन निर्णय निर्गमित होण्याची अपेक्षा आहे. तसेच वित्त विभागाने डिसेंबरमध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार 6वा आणि 7व्या वेतन आयोग लागू झाल्यापासून म्हणजेच 2006 पासून प्रोत्साहन भत्ता देण्याचाही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना चालू वेतनासोबत दरमहा 1500 रुपयापर्यंतचा प्रोत्साहन भत्ता हा फरक रकमासह आणि थकबाकीसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचाही निर्णय अपेक्षित आहे आणि हा लाभ 2025 पासून प्रभावी असणार आहे. 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी सप्टेंबर 2028 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली तरी मात्र कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे. एकूणच 3 निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक लाभसुद्धा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.